रसिको नमस्कार. टाइम्स म्युझिक आणि हरिभाऊ विश्वनाथ म्युझिकल्स दादर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या संतूरच्या भावविश्वात आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. या अनोख्या संतूरच्या भावविश्वात आपल्याला घेऊन जात आहेत विख्यात संतूरवादक पंडित उल्हास बापट. रसिको नमस्कार. दाटून आलेल्या संध्याकाळी अवचित सोनेरी ऊन पडतं, तसंच काहीसं पाऊल न वाजवता आपल्या आयुष्यात प्रेम येतं. मागून कधीच मिळत नाही, शोधून कधीच सापडत नाही. मागून कधीच मिळत नाही, शोधून कधीच सापडत नाही. वादळ वेड घुसतं तेव्हा टाळू म्हणून टळत नाही. आकाश पाणी तारे वारे सारे सारे ताजे होतात. वर्षांच्या विटलेल्या बधीर मनाला आवेगांचे तुरे फुटतात. असंच काहीसं आपलं होतं आणि मग आपणही म्हणून जातो, तिन्ही सांजा सखे मिळाल्या देई वचन तुला. खरं तर तुमच्या संतूरच्या प्रत्येक सुराबरोबर आम्ही सगळे गात होतो आणि ते गाणं इतकं आमच्या मनात रेंगाळलेलं आणि आमच्या मनातलं असं गाणं आहे की आज इतकी वर्ष आपण ही भावगीतं ऐकतोय, पण त्याची मजा काही संपलेली नाहीये. कारण त्या शब्दसुरांचा हा ठेवा आपल्या महाराष्ट्राला आपल्या गीतकार संगीतकारांनी जो दिलेला आहे तो असाच अविभाज्य घटक आहे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातला. कारण तुमच्या आमच्या आयुष्यातलं सुख दुःख हे या गाण्यांनीच घडलेलं आहे. म्हणतात ना, शब्दांना नसते दुःख, शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे, ते तुमचे माझे असते. तुमच्या आमच्या मनातल्याच संकल्पना असतात, फक्त त्या योग्य शब्दातून योग्य सुरातून साकारतात, तेव्हा त्याचं एक सुरेल गाणं बनतं. आणि हेच सुरेल गाणं जेव्हा एखाद्या वाद्यातून आपल्याला ऐकायला येतं, ते शब्द आपल्या मनात राहतात, तेव्हा खऱ्या अर्थाने ते वाद्य आपल्या मनापर्यंत जाऊन पोचतं. पंडित उल्हास बापट यांना आपण अनेक वर्ष शास्त्रीय संगीतातले एक दिग्गज कलावंत म्हणून त्यांना ओळखतो. शास्त्रीय संगीतात त्यांनी केलेले अनेक प्रयोग आजपर्यंत आपण पाहिलेले आहेत, अनुभवलेले आहेत. पण हा सुगम संगीतातला पहिलाच प्रयत्न, संतूरवर भावगीत, हा एक अनोखा प्रयत्न त्यांनी आज आपल्या समोर सादर केलेला आहे. संतूर काश्मीरचं एक वाद्य,
म्हटलं तर पहाडी, पण म्हटलं तर त्या वाद्याला असलेला एक कोमल भाव हा सगळ्यांच्या मनात रिंगाळणारा असाच आहे. असंही म्हटलं जातं की 100 तारांची वैदिक वीणा अशी बनली होती, ज्याला शततंत्री वीणा असं म्हटलं जायचं. आणि त्या शततंत्री वीणेपासूनच नंतर मग संतूर बनलं, अर्थात संतूर 60 तारांचं असं बनलं. वाद्याची निर्मिती ही आहेच, आपल्या समोर येतेच आहे, पण आज जे वाद्य आपण पाहतोय त्यातही स्वतःचं वेगळेपण पंडित उल्हास बापट यांनी सातत्याने राखलेले. क्रोमॅटिक ट्युनिंग करणारे ते बहुधा महाराष्ट्रातले, भारतातले एकमेव कलाकार असतील. आणि हेच त्यांचं वेगळेपण त्यांना सातत्याने नवीन प्रयोग करण्यासाठी, मला वाटतं त्यांना ती ताकद, ते बळ मला वाटतं त्यातूनच येत असेल. एक कलावंत म्हणून आज या नवीन प्रयोगाकडे बघताना कसं वाटतंय, किंवा आम्हाला तुमच्याकडनं या गोष्टी ऐकायला आवडतील. मला वाटतं सगळ्या रसिकांनाही हीच इच्छा आहे की आज त्यांचं वाद्य आपण ऐकणारच आहोत, त्यांची गाणी ऐकणारच आहोत, पण त्यामागचं थोडंसं छोटीशी पार्श्वभूमी आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल. हा प्रयोग करायचा हे सुचलं कसं? शास्त्रीय संगीतात जसं म्हटलं तसं जवळजवळ 35 वर्ष मला संधी मिळते, मी वाजवतोय. कार्यक्रमानिमित्ताने वेगवेगळ्या श्रोत्यांसमोर जायचा योग येतो. तर खूप ठिकाणी असं संतूर वाजलेलं कुठच्या कुठच्या गाण्यात वाजलं हे लोकांना माहीत असतं. आणि मला सांगायला नक्कीच अभिमान वाटतो की मी शास्त्रीय संगीताबरोबर सिने संगीतात किंवा रेकॉर्डिंग इंडस्ट्रीत सुद्धा काम करतो, आणि याचा मला अभिमान वाटतो. कारण काय, शास्त्रीय संगीतात जो काय आम्ही रियाज करतो तो इतके वर्ष वाजवते मी, यमन वाजवला तर तो चांगलाच वाजवला पाहिजे, निदान माझा प्रयत्न पूर्ण पाहिजे. कारण कार्यक्रम रंगणं हे बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असतं. इथे सिनेसंगीतात काय होतं, संगीतकार वेगळा असतो, त्याच्या मनातली स्वररचना आहे ती अतिशय थोड्या वेळात जास्तीत जास्त परफेक्शननी आम्हाला सादर करायची असते. आणि कधी कधी रेकॉर्डिंगला जाईपर्यंत नेहमीच म्हणजे माहीत नसतंच आपण काय वाजवणार आहोत ते. तर तिथे जी विविधता आहे किंवा तिथलं जे परफेक्शन आहे, आज इतके वर्ष झाली तरी रेकॉर्डिंग ऑन झाल्यावर लाल लाईट लागला की मनात थोडीशी धडकी भरते अजूनही. आणि हे सांगताना मला संकोच नाही वाटत, कारण तितकी सिन्सिअरिटीने तो सादर करायचा असतो. तर असं करता करता काही ठिकाणी गाण्यांची फरमाईश यायची की ते अमुक गाणं संतूर तुम्ही वाजवलंय. मी स्टेजवर कधी नाही वाजवलं, पण ग्रीन रूम मध्ये त्यांचं समाधान करायचो. पुढे एकदा मी 1-2 वर्षापूर्वी मी मालवून टाकदीप एकदा वाजवलं होतं, आणि नाट्यसंगीताचा पण एक छोटा प्रयोग केला होता. तेव्हा माझ्या लक्षात आलं की शास्त्रीय संगीताच्याच माध्यमातून आपण जर सादर केलं, गाणं कुठचं निवडतो हे पण खूप महत्वाचं. तर त्यामुळे तसं जर केलं तर ते नक्कीच लोकांना भावेल, म्हणून ही अशी कल्पना आली. आणि खरं सांगायचं म्हणजे 1-2 वर्षापासून मी कार्यक्रमात थोडं थोडं वाजवायला सुरू केलं होतं. पण टाइम्सच्या गौरी एदवाडकर आहेत, मला वाटतं आल्या असतील, तर त्यांच्याशी चर्चा होत असताना एकदम असं मनात आलं की त्या म्हणाल्या तुम्ही का नाही करत असं. आणि विशेष त्यांचे आभार किंवा धन्यवाद, हे जे नाव आहे संतूरच्या भावविश्वास, हे त्यांच्या असं पटकन बोलताना आलं की तुम्ही करा ना, संतूरच्या भावविश्वास या नावाने करू. पुढे चालना मिळाली आणि मग ते सगळे विचार सुरू झाले, आणि मग ही 10 गाणी निवडून मी आलो. ह्या गाण्यांबद्दल मी आणखीन थोडंसं डिटेल असं सांगेन की हे मी रेग्युलर इन्स्ट्रुमेंटल म्युझिक, इन्स्ट्रुमेंटल गाणी अशा पद्धतीने मी वाजवलं नाही. ह्या प्रत्येक गाण्याकडे मी शास्त्रीय संगीतातली बंदिश म्हणून बघितलं, आणि तसं मी स्वरविस्तार केलेत. म्हणजे जसे ओरिजिनल गाण्यात आहे तसं म्युझिक नाही, दुसरं कुठचं वाद्य साथीला नाही, फक्त तबला आणि संतूर, थोडंसं व्हायब्रोफोन आणि कीबोर्ड सपोर्टला स्वरांच्या, एवढंच. पण मी त्यांच्याकडे एक बंदिश आहे असं बघितलं, आणि जसं शास्त्रीय संगीतात आम्ही स्वरविस्तार करू अस्थायी यंत्रा तेच ठेवले, तसंच वाजवले. फक्त मधलं जे म्युझिक असतं त्याच्यात मी त्या त्या रागाच्या अनुषंगाने मला जे वाटेल ते मी सादर करायचा प्रयत्न केला. कारण ही गाणी आणि त्यातलं मधलं संगीत सुद्धा इतकी वर्ष आम्ही ऐकतोय की ते मधला पीस सुद्धा आमचा पाठ झालेला आहे. मी स्वतः ही गाणी ऐकताना मी म्हटलं सुद्धा पंडितजींना की मी त्याला फॉलो करत होते, पण काही ठिकाणी मी फॉलो नाही करू शकले. तेव्हा त्यांनी मला हे सांगितलं, तर मी म्हटलं हे तुम्ही रसिकांना नक्कीच सांगायला हवं. कारण जसं एखादा गायक एखादी बंदिश सादर करतो तेव्हा स्टेज परफॉर्मन्स हा नेहमी वेगळा असतो, कारण त्यातून आपली गायकी जसं दाखवतो तसंच मला वाटतं हे
वादनाचं सुद्धा तसंच आहे. मग आम्हाला या पुढचं गाणं ऐकायला आवडेल आणि मध्ये मध्ये तुमच्याशी बोलायलाही नक्कीच आवडेल. कोणतं गाणं ऐकवता यानंतर? मी मज हरपून. वा. मी निवडलेली बहुतेकच गाणी परीक्षा आहेत माझ्या होत्या, म्हणजे पुढे पुढे येतील तशा सांगेनच. अर्थात आज सगळी गाणी काय आपण नक्कीच प्रेक्षकांना ऐकवणार नाही आहोत, कारण सीडी घेऊन विकत अर्थातच ती घ्या आणि नंतर ती सगळी गाणी ऐका. आज ही फक्त छोटीशी झलक आम्ही ऐकवणार आहोत, म्हणजे मग पुढच्या सगळ्या गाण्यांचा जो आनंद आहे तो आणखीन वाढेल तुमच्यासाठी. राजू पण इतका घडून गेला, माझा माईकच ऑन करायला विसरला तो. मी खरं तर हे गाणं पहिल्यांदा जेव्हा संपलं तेव्हा उल्हासजी आपल्या सगळ्या रसिकांना असं म्हणणार होते की दिलखुलास दाद द्या, वन्स मोर द्या, टाळ्या वाजवा, पण ती म्हणायची वेळच आली नाही. कारण आपले रसिक तितके सुजाण आहेत, जाणकार आहेत, त्यांना म्हणावं लागत नाही, होऊन जाऊ देत एकदा टाळ्या. नाही, आणि मी तुमचे आभार मानतो. एक तर ह्या टाळ्या सगळ्या, मला पूर्ण विश्वास आहे ह्या टाळ्या आधी खळे साहेबांना आहेत. नक्कीच आहेत, आधीच खळे साहेब त्या नक्कीच खळे साहेबांना आहेत. नाही, पण मी तुमचे आभार मानायचे आहेत. कशाबद्दल? अजून एकदाही जोरदार टाळ्या वाजवा असं म्हणाले नाही. म्हणून नुसतंच ह्या कार्यक्रमाबद्दल नाही, तर ते कलाकारांवर एवढं प्रेम करतायत आणि इतक्या उदार हाताने ती अशी वाद्य नुसती वाहत जातात कलाकारापर्यंत. सगळ्यांना लिटिल चॅम्पच्या सगळ्या याच्याबद्दल तुम्हाला माहितीच असेल की प्रत्येकाला त्यांनी त्यांच्या आवडीचं वाद्य दिलेलं आहे आणि ते सदैव लोकांना प्रोत्साहन देत असतात. माझा असा कार्यक्रम करावा हे फार वर्षापूर्वी त्यांच्या मनात होतं, पण तेव्हा नाही शक्य होऊ शकलं. पण ह्यावेळी त्यांनी ती सगळी कसर भरून काढून ज्या तऱ्हेने याचं आयोजन केलंय, रिअली हॅट्स ऑफ. आणि मी त्यांचा खूप आभारी आहे. त्यांचा तसंच रंगाईचे दिगंबर प्रभू त्यांचा पण, त्यांनी या आयोजनात खूप मदत केली आणि आज त्याचे परिणाम हे दिसतात. आपण सर्वजण जे इथे हजर आहात आणि तुमच्याही सगळ्यांचे आभारच. कारण उदयजींनी ज्या मेहनतीने हा कार्यक्रम आयोजित केला आहे एकंदरीत, म्हणजे त्यांनी ठरवलं की आपण करायचं तर उत्कृष्ट आयोजन झालं पाहिजे आणि त्याचं खरंच हा प्रत्यय येतोय. आणि नक्कीच मी आता वैयक्तिक टाइम्स म्युझिकचे आभार मानतो गौरीजींचे. मगाशी मी उल्लेख केलाच आहे की एकतर ह्या नावाबद्दल, कारण काय नावं ठेवणं सोपं असतं पण नाव ठेवणं खूप अवघड असतं. शेवटच्या तेजो निधी लोह गोल हा जो समारोप होता त्या गाण्याचा, तो सुद्धा अगदी स्पष्टपणे आम्हाला संतूरमधनं ऐकायला मिळाला. नाट्यसंगीत वाजवताना उल्हासजी काय वेगळा प्रयत्न करावा लागला की एक बंदिश, जसं म्हटलं तुम्ही मगाशी की एक बंदिश म्हणून प्रत्येक गीताकडे पाहिलं, तर त्या दृष्टीने नाट्यसंगीत वाजवणं जास्त सोपं गेलं की कशा पद्धतीने? एक तर सोपं नाही, सोपं तर नाहीच जात काही. आपण खूप प्रयत्न केल्यानंतर मग ते वाटतं सोपं. पण नाट्यसंगीताचं कसं आहे की नाट्यसंगीत आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्यांच्या कानात कोरलेलं आहे. त्यामुळे तिथे जरा जरी माझं काही वेगळं वाजलं गेलं तर तिथे पटणारच नाही कोणाला. बरोबर. आणि त्यात तुम्ही निवडतानाच मला अशी सवय की निवडतानाच असं वेगळं काही निवडायचं, म्हणजे मला अवघड सगळं आवडतं, अवघडलेलं नाही आवडत.